सो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण चाललेलो आहे दुकानावर आणि मी आणि आपला अर्णव चाललेला. अर्णव इकडे बघ, काय कालायस. चला बघ, आता आपण जाऊया दुकानावर. ते आपलं पोरगं बघायला लागलं आपल्याला कवा जर ना तो कसं आपण चाललेलो आहे. हळूहळू मी आणि अर्णव चालत चाललेलो आहे. कसं करत आहे आणि तिला शिक तरी येत नाही तरी पण मुदम करत आहे. लई मस्ती आहे. चल चल बोलणार नाहीस का आज ब्लॉगमध्ये? का? आणि आता बोलायला लागलास की चल चुप चल. तर फायनली काय आपण आलेलो आहे दुकानावर. तर बघू शकता तुम्ही दुकान आपल्या समोरच आहे. मी आणि अर्णव आलेलो आहे. अर्णव पण माझ्यासोबत आहे. तर मामा असेल, बघूया आपण इथं या. तो बघू शकताय तुम्ही, मामा आहे, मामा बसलेला आहे, देख सकते हो तुम गाइस. चलो गाइस, राईस राहा एंडपर्यंत तुम्हाला काय तर काय दाखवतो तुम्ही. चला गाइस, तर ते आपल्यासोबत होता तो काय तुम्हाला दाखवलं. मी दुकानात जाऊन आलो. तर आता मी चाललेलो आहे अर्णवला घरी सोडायला. तुम्ही बघू शकता मी ना घेतलेला ॲक्सेस 125. तर आता जाऊन आपण अर्णवला सोडून येणार घरी. तर चला गाइस. तो काय आपण आता अर्णवला सोडलेला आहे. चला गाइस, आता आपण जाऊया दुकानावर. तो काय अर्णवला सोडलेला आहे. तर चला आता आपण जाऊया दुकानावर. तर बिना कामं करता हात घाण झालेला आहे आपला. कसं झालं आहे मलाच माहीत नाही. गाडीला घाण लागला असणार. चला गाइस, आता आपण जाऊया डायरेक्ट दुकानावर. चला. तो गाइस आता मला आलता मामाचा फोन. तर आता आपण करणार आहे गाडी एक्सचेंज. तर आता माझ्याकडे आहे ॲक्सेस 125. तर आपण जाऊन तिथं मामाकडे जाऊन स्प्लेंडर घेऊन येणार आहे. तर चला गाइस, आता आपण गाडी एक्सचेंज करून स्प्लेंडर घेऊन या. चला गाइस, तर स्प्लेंडर आपल्याला दुकानावर लावायची आहे. चला गाइस, आपण आता ही गाडी घरात ठेवूया आणि ती गाडी घेऊन या. चला गाइस. तो गाइस आता आपण गाडी लावलेली आहे. आपण घेणार आता स्प्लेंडर घेणार आहे. तर ॲक्सेस लावलेलं आहे आपण इथं. तर चला गाइस, आता आपण जाऊया घेऊन स्प्लेंडर. तो गाइस आपण घेतलेला आहे स्प्लेंडर. तर बघू शकता आता हिला लावणार आहे आपण दुकानावर आणि मग बघूया पुढचा विषय काय आहे. तर चलो गाइस, आता आपण जाऊया. तर गाडी स्टार्ट करून घेऊया आता. चलो. तो गाइस आपण गाडी तिथे लावलेली आहे. तर आपण फायनली आलेलो आहे तो दुकानात. तुम्ही बघू शकताय. तर आपण आलेलो आहे तो दुकानात बसलेला बघू शकता तुम्ही. तो गाइस आपण आज जाणार आहे कोंबड्या आणायला म्हैसाळमध्ये. तर आपण आपल्या गावामध्ये जाणार आहे. तर आपण तिथून कोंबडा आणतो भावना. आपल्या गोसाव्यामध्ये जत्रा असत्या. आम्ही आपल्या होळीमध्ये जत्रा असते भावना. त्या दिवशी आपण कोंबडं कापते. तर आपण जाऊन कोंबडी घेऊन या गाइस. चला गाइस, राहा एंडपर्यंत. तो गाइस आता मी आणि मामा निघलेला आहे. तुम्ही बघू शकताय. चला आता आपण जाऊया जल्दी. चला गाइस. तो गाइस फायनली आपण आपल्या गावात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे आहे आपला गाव. तर इथं आलेलो आहे आपण शाळेपाशी. तर चला गाइस, आपण आतमध्ये जाऊया. तर चला. तर इथं आहे आपल्या गावाकडं राम मंदिर दत्त मंदिर आहे भावानं इथं गावाकडं आपल्या. चलो गाइस, आपण जाऊन आता पहिलं कोंबडी घेऊया तिथे जाऊन. तर व्हिडिओ करू शकत नाही गाइस मी तिथं. तुम्हाला डायरेक्ट कोंबडं दाखवतो तिथं. चला गाइस. तो गाइस आपण घेतलेला आहे कोंबडा. तुम्ही बघू शकताय. तर आपण बांधून असं आणलेलं आहे. तर काठीवर आपल्याला काय नव्हतं म्हणून बांधून आणलेलं आहे असं आपण. तर तुम्ही बघू शकताय 8 कोंबडा आणलेलं आहे गाइस आपण. तो गाइस आपण आलेलो आहे घरी. तर तिथं व्हिडिओ काय शूट केला नाही. तर आपण डायरेक्ट आलेलो आहे घरी. तुम्ही बघू शकता कोंबडा ठेवलेला आहे आपण इथं खाली. तर आता आपण हिला जाळ्यामध्ये घालून घेऊया गाइस. नाही हिला काय त्रास देता आपण घालून घेऊया जाळ्यामध्ये. चला गाइस. तो गाइस ही सर्व देशी कोंबडी आहे. कोणाकोणाला माहीत असेल तर तिने ओळखू शकता त्या कोंबड्याला. तर हे सर्व देशी कोंबडे आहेत. तुम्ही बघू शकताय. आता आपण घेऊन आलेलो आहे कोंबड्या. तुम्ही बघू शकताय. तर एक कोंबडा मी घेतलेला आहे हातात. तर आता आमच्या जातीमध्ये जत्रा असते भावना. आमची जात गोसावी आहे. तर आम्ही गोसावी जत्रेत आम्ही कोंबडी घेऊन कापते. तर आमचा देवा लागते भावना. बघू शकता आम्ही आणलेलं आहे कोंबडी. आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.